केडगाव शिवारातील पुणे बायपास चौक तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आलाय। दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या कारणावरून एका तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला करून त्याला जखमी केल्याची घटना केडगाव शिवारातील पुणे बायपास चौक येथील अन्नाच्या ढाब्याजवळ शुक्रवारी घडली आहे। प्रशांत बाळासाहेब गारकर असे मारहाण झालेल्या तरुणाचे नाव असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे। उपचारादरम्यान त्यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबावरून कोतवाली पोलीस ठाण्यात 4 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। संतोष पवार, कृष्ण पवार, अमोल पाडळे, नीलक्रांती चौक येथे राहणार व एक अनोळखी इसम यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। फिर्यादी हे पुणे बायपास चौक परिसरातून जात असताना संशयित आरोपी संतोष पवार याने त्यांना थांबवून दारू पिण्यासाठी पैसे मागितले। फिर्यादीने नकार दिल्याने संतोष पवारने रागाने इतर 3 संशयित आरोपींना बोलावले। त्यानंतर चौघांनी मिळून फिर्यादीवर हल्ला केला। या हल्ल्यात संतोष पवारने फिर्यादीला खाली पाडले। अमोल पाडळे याने धारदार शस्त्राने फिर्यादीच्या बोटावर वार केला। कृष्ण पवारने दगडाने पाठीवर मारले आणि चौथ्या अनोळखी इसमाने लाथाबुक्क्यांनी मारहाण केली असल्याचे फिर्यादीत नमूद केले। अधिक तपास महिला पोलीस अंमलदार अमीना शेख या करीत आहे। ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे 24 केडगाव।